हॅलो, वेलकम टू सेकंड स्टँडर्ड मराठी सेशन. विद्यार्थ्यांनो, सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रेयर घेऊया. ऑल ऑफ यू स्टँड अप, जॉइन युअर हँड्स, क्लोज युअर आईज अँड स्टार्ट द प्रेयर. सरस्वती वंदना. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. तू स्वर की देवी है, संगीत तुझसे, तू स्वर की देवी है, संगीत तुझसे. हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे. हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे. हम हैं अकेले, हम हैं अधूरे, हम हैं अकेले, हम हैं अधूरे. तेरी शरण में हमें प्यार दे माँ, तेरी शरण में हमें प्यार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. मुनियों ने समझे है, गुनियों ने जाने, मुनियों ने समझे है, गुनियों ने जाने. वेदों की भाषा, पुराणों की वाणी, वेदों की भाषा, पुराणों की वाणी. हम भी तो समझे, हम भी तो जाने, हम भी तो समझे, हम भी तो जाने. विद्या का हमको अधिकार दे माँ, विद्या का हमको अधिकार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. तू श्वेत वर्णी कमल पे विराजे, तू श्वेत वर्णी कमल पे विराजे. हाथों में वीणा, मुकुट सर पे साजे, हाथों में वीणा, मुकुट सर पे साजे. अज्ञानता के मिटा दे अंधेरे, अज्ञानता के मिटा दे अंधेरे. उजालों का हमको संसार दे माँ, उजालों का हमको संसार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ, हे शारदे माँ. Okay, all of you open your eyes and sit down. Today's date is 5th March 2020 and today day is Friday. Today thought of the day: it's fine to celebrate success, but it is more important to heed the lesson of failures. Today's GK question is: which state is the financial capital of India? Answer is Maharashtra. Answer is Maharashtra. विद्यार्थ्यांनो, या सेशनमध्ये आपण उजळणी घेणार. उजळणी म्हणजे रिव्हिजन घेणार आहोत. काय घेणार आहोत? रिव्हिजन. तुमची परीक्षा जवळ आली, प्रत्येकांचा अभ्यास झाला असेल, परंतु आपण एकदा उजळणी घेतल्यानंतर तुमचं चांगलं होईल. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी उजळणीकडे नीट लक्ष द्यायचे. ओके. ज्यांनी सुरुवात नाही केली असेल ते अभ्यासाला सुरुवात करा. परीक्षा जवळ आलेली आहे.
चित्रे पाहून शब्द वाचा आणि वाक्य पूर्ण करा. तेही लक्षात ठेवा. इकडे पण मीनूने हे कशाचं चित्र आहे? कॅपचं चित्र आहे. कॅप घातली. तर आपल्या ॲ आ ह्या स्वर चिन्हांचा अभ्यास करणार आहोत. ॲ आणि अ. तर मीनूने कॅप घातली. चंद्र आहे. मीनूने कॅप घातली. पुढचं दुसरं माझा. हे काय कशाचं चित्र आहे? कशाचं चित्र आहे? कॅमेरा. माझा कॅमेरा बघ. हे नीट करून ठेवा. नीट करा. वाले कुठले शब्द आहे? वाले शब्द कुठले? विसर्गवाले शब्द कुठले? अनुस्वारवाले शब्द कुठले? नीट लक्षात ठेवा. 12 खडीमध्ये किती अक्षर असतात? मोजायची किती अक्षर आहे? 12 अक्षर म्हणून 12 खडी असं म्हटलं जातं. ही नीट लक्षात ठेवायचे. 12 अक्षर म्हणून 12 खडी असं म्हटलं जातं. 12 खडीमध्ये किती अक्षर आहे? तर 12 अक्षर आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि परत अनुस्वाराले शब्द कुठले? आपल्याला जो जो अभ्यासक्रम आपल्याला दिले तो व्यवस्थित अभ्यास करायचा है आपल्याला. जो जो हमें दिया है वो हमें ठीक तरह से करना है. माझा कॅमेरा बघ. हा कशाचं चित्र? कॅमेरा बघ. नेक्स्ट रियाने डॅश लावला. रियाने काय लावला? फॅन लावला. रियाने फॅन लावला. काय येणार इथे? फॅन. रियाने फॅन लावला. नेक्स्ट साहिल बॅट व बॉल घेऊन आला. साहिल बॅटचं चित्र आहे म्हणून बॅट व बॉल घेऊन आला. बॉल आणि बॅटचं चित्र आहे. घेऊन आला. तर तुम्हाला ते बॅट किंवा बॉलचं चित्र नाही दिलं असेल, पण ऑप्शनमध्ये तुम्हाला बॅट बॉल असं दिलं असेल तर तुम्ही ते ऑप्शन व्यवस्थित क्लिक करायचं. म्हणजे अशा प्रकारचे जर प्रश्न आले तर व्यवस्थित क्लिक करायचं. विदाउट चित्र असेल पण तुम्हाला हे इथे तुमच्या पुस्तकात फिलअप्स है. आपके बुक में है फिलअप्स. वही फिल ऐसा पुस्तक बुक के बाहर का कुछ नहीं है. बुक का बराबर आपको प्रिपेयर करना है. जो क्वेश्चन आंसर है वो आपको सही ढंग से प्रिपेयर करने हैं. ओके. जो मैंने बोला आपको समझ में आया कि आपको सब जो पोर्शन दिया वो पोर्शन ठीक तरह से आपको प्रिपेयर करना है. अच्छी तरह से पढ़ाई करना है. MCQ क्वेश्चन है इसलिए हमें ज़्यादा नहीं करेंगे ऐसा नहीं. तो आपको सही आंसर समझ में आना चाहिए. चला कंसातील शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. कंसातील शब्द निवडायचे, वाक्य पूर्ण करायचे. माझे नाव डॅश आहे. माझे नाव अमृत. अमृत दोघांचं उच्चारण तेच आहे इथं, पण अमृत हा सही वर्ड, योग्य उत्तर. अमृत 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 आहे आणि अमृत. माझं नाव काय? अमृत आहे. काय आहे? अमृत आहे. माझं नाव काय आहे? अमृत आहे. डॅशचे अंडे खूप मोठे असते. इथे शहामुगाचे आणि शहामृगाचे. शहामुगाचे इथे दिले. ह्याचा मुगाचे असा उल्लेख होतो आणि ह्याचा मृगाचे मृग असा उल्लेख होतो. किस प्रकार से उच्चारण होता है? इथे शहामुगाचे इस प्रकार से उच्चारण होता है. ये शब्द का शहामृगाचे मृगाचे. मैं जब उच्चारण करती हूँ उस उच्चारण पे आपको ध्यान देना. जब भी मैंने पढ़ा है तभी मैंने आपको अच्छी तरह से समझाया था. फिर भी अभी मैं वापस एक बार बताती हूँ. इधर का उच्चारण कैसे आएगा? शहामुगाचे आएगा आणि हे शहामृगाचे मृगाचे. अंडे खूप आहे ते शहामुगाचे नाही तर शहामृगाचे. तर योग्य काय? शहामृगाचे. यंदा पावसाची डॅश होऊन दे. आता इधर हे कृपा लिहायचे. काय लिहायचे? कृपा. तर क्रू आपल्याला रूचा अभ्यास करायचे. तर रूवाले शब्द कुठले त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. कुपा आणि कृपा. हे झालं कुपा झालं आणि हे झालं कृपा. उच्चारण नीट लक्ष द्या. कुपा आणि कृपा. कृ आणि कु. कृ आणि कृ. रचा आपण रचा अभ्यास करत आहोत त्याचा आहे. तिचा आवाज मृदू आहे. तिचा आवाज मुदू आणि मृदू आहे. तर मृदू आणि मृदू. मृदू म्हणजे सॉफ्ट. मृदू म्हणजे तो पण सॉफ्ट हवा हलका आवाज आहे. तर तिचा आवाज मृदू आहे. मुदू नाही मृदू आहे. हा जो उच्चारण काय तो मुदू होणार. मुदू आणि ह्याचं होणार मृदू. काय उच्चारण होणार? मृदू. मग तिचं योग्य उत्तर काय? मृदू. नीट लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आता समान शब्दांच्या जोड्या लावायचे. एकदम सिंपल आहे. खाली शब्दांच्या योग्य जोड्या लावायच्या. जे समान शब्द आहे तर सारखा समान शब्द आहे त्याच्या जोड्या लावायच्या. गृहिणी गृहिणी. पितृ पितृ. तृतीया तृतीया.
सृजन, सृजन, दृढ़, दृढ़। ह्या शब्दांचं एक्चुअली है, ज्या शब्दांचं होते इस शब्द का आपको उच्चारण अच्छी तरह से आना चाहिए। ये ज़्यादातर उद्देश्य है। ये उद्देश्य इधर इसका क्या है कि आपको अच्छी तरह से क्या आना चाहिए, इसका क्या आना चाहिए, इसका उच्चारण जो प्रोनाउंसिएशन है वो अच्छी तरह से आपको आना चाहिए। देखो गृहिणी, गृहिणी, तर गृहिणी हिंदी में बोलते हैं गृहिणी, मराठीत काय म्हणतात गृहिणी, 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 गृहिणी म्हणजे काय हाऊसवाईफ। हां, पितृ, पितृ, माता, माझा पिता, असं। तृतीया म्हणजे तिसरा दिवस, तृतीया, तृतीया। सृजन, सृजन, हा मुलगा कसा सृजन आहे, हुशार आहे, हुशार व्यक्ती आहे तसं। दृढ, दृढ म्हणजे मी ठरवलं आहे, दृढ निश्चय केला आहे, मैंने ठान लिया आहे, तशा प्रकारे। नेक्स्ट, आता जोडाक्षरे तयार करा व शब्द पूर्ण लिहा। जोडाक्षरे तयार करून ही शब्द पूर्ण, तुम्हाला जोडाक्षरे पण आहे, इथं तचा हलंत केलं, अधिक त बरोबर तत्, हां, न, न अधिक त बरोबर नथ, प अधिक र बरोबर प्र, म अधिक ह बरोबर म, ब अधिक द बरोबर बद, भिय अधिक य बरोबर भिय, भिय। तर कशा प्रकारे जोडाक्षरी शब्द तयार होतात याकडे पण तुम्ही लक्ष द्यायचं। कशा प्रकारे जोडाक्षरी तयार झाले, दोन शब्द, इथे हलंत आहे, त्याचा हलंत म्हणजे त्याचा पाय मोडले हे केलेलं आहे, आणि नंतर मग तो जोडाक्षरी शब्द कसा तयार झाला, कशा प्रकारे जोडाक्षरी शब्द तयार झाले त्याकडे लक्ष द्यायचं आहे। ओके, नेक्स्ट, चित्र ओळखून खाली चित्रांच्या नावाभोवती गोल करा। हे चित्र कशाचं आहे आणि योग्य चित्र असेल त्याची नावं लिहिली आहे खाली, मग त्या चित्राचं नाव इथे आहे का, त्याला काय करायचं आहे, गोल करायचं आहे, म्हणजे सर्कल करायचं आहे। हे चित्र कशाचं आहे, हत्तीचं आहे, इथे हत्ती, पट्टी, घंटा, ऑलरेडी मी ते सर्कल केलेलं आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं, हे पट्टी आहे नाही, ही घंटा आहे ना, हे काय हत्ती आहे, म्हणून हत्तीला आपण इथे गोल केलेलं आहे। ह्या काय मिरच्या, मिरच्या म्हणजे चिली। हे अरण्य आहे काय, अरण्याचं चित्र आहे नाही, खुर्च्यांचं चित्र आहे नाही, तर कुठलं चित्र आहे, मिरच्यांचं, म्हणून आपण मिरच्यांना सर्कल केलेलं आहे। नेक्स्ट, इथे हे बघा, हे काय घराचं छप्पर आहे, इथे अव्वल छप्पर आणि चप्पल आहे। हे चित्र कशाचं आहे, छप्पराचं आहे, घराचं छप्पर, छत, घर का छत, मग आपण ते छप्पर या शब्दाला आपण काय केलं, सर्कल। हमने सर्कल किसको किया, छप्पर, इस शब्द को हमने सर्कल किया है। आता इथे बघा, ही काय म्हैस, आता इथे काय श्वान आहे आणि योग्य आहे, हे श्वान आहे, श्वानला ॲक्च्युली श्वान म्हणजे कुत्रा होतं, श्वान आणि योग्य म्हणजे सही, आणि म्हैस हे कशाचं चित्र आहे, म्हशीचं चित्र आहे, म्हशीचं चित्र, म्हस म्हणजे काय बफेलो, हां, म्हणून आपण या चित्राला आपण म्हणजे आपल्याला नाव, चित्र ओळखता येतात पण नाव पण वाचता आलं पाहिजे, नुसतं चित्र ओळखता येऊन कामा नाही, तर नाव वाचता आलं पाहिजे। ते म्हशीचं चित्र तुम्ही बघा, हे म्हस आहे, पण तुम्हाला ह्या शब्दामध्ये कळलं पाहिजे ना, शब्दामध्ये कळलं पाहिजे कोणाला सर्कल करायचं आहे, मग चित्राचं नाव पण आपल्याला नीट वाचता आलं पाहिजे। आता तुम्हाला MCQ टाईप क्वेश्चन असले तरी पण तुम्हाला कळलं पाहिजे, हे म्हैस असं लिहिलेलं आहे, म्हैस असं वाचता आलं पाहिजे आपल्याला, उच्चारण करता तुम्ही कशाला पण म्हैस वाचाल तसं नाही, चित्र कशाचं आहे ते बरोबर शब्द जिथे आहे ना त्यालाच आपल्याला सर्कल करायचं आहे। ओके, त्याच्यानंतर आहे बघा, ही ज्योत आहे, मग ज्योत, स्त्रोत आणि क्रोध, हे कशाचं चित्र आहे, ज्योत, मग ज्योत ह्या शब्दाला आपण काय केलं, सर्कल केलं। आता आपल्याला बघताना हे मला येतं, सर्कल केलं, पण असं परीक्षेत घातलं की आपण गोंधळून जातो, आपल्याला वाचता आलं पाहिजे, जर वाचता आलं तर आपण बरोबर करू, नाही वाचता आलं तर आपण तिथे गोंधळतो, त्यासाठी अभ्यास करावा लागतो भरपूर, हां, अभ्यास करायचा, सगळ्यांचा अभ्यास करता, असं काही नाही म्हणत की करत नाही, काही मुलं दुर्लक्ष करतात, त्यांनी पण अभ्यास करायचा, अभ्यास करायला चांगले मार्क करायचे, आणि आता तुमचा जो बेस आहे तो बेस तुम्ही कंप्लीट करा। संध्या, हे चित्र कशाचं, संध्याचं आहे, मी असं म्हणत नाही की सगळेच अभ्यास करतात, पण तो अभ्यास कुठेतरी आपण काही पडत असेल तर तिथे आपल्याला एक वेळ करून नाही येत असेल तर आपण 2 वेळा करायचं। ओके, संध्या, ग्रंथ आणि युद्ध हे आहे, पण हे चित्र संध्याचं आहे म्हणून संध्या या शब्दाला आपण काय केलेलं आहे, गोल केलेले, सर्कल केलेले। हमने किसको सर्कल किया, संध्या इस शब्द को हमने सर्कल किया है। ओके, नेक्स्ट, चित्रे पहा, शब्द वाचानी, हमें क्या कहते हैं, कॉपी डाउन करना, वैसा का वैसा हमें कॉपी डाउन करना, ऊपर जो शब्द दे वही हमें कॉपी डाउन, इसमें क्या हम लोग सीखने को मिल रहा है।
आपल्याला शिकायला मिळतो शब्द कसा उच्चारायचा, शब्द कसा लिहायचा. आपल्याला कॉपी डाऊन आहे, फक्त आपण कॉपी डाऊन आहे म्हणजे आपल्याला नुसतं काय उतरायचं आहे असा उद्देश ठेवायचा नाही. हमें खाली कॉपी डाउन करना है, ऐसा ख्याल में रखना है. कॉपी डाउन करते करते हमें वो शब्द पढ़ना है, इसलिए वो कॉपी करने के लिए आपको बोला है. आगे की आप इयत्ते में जाओगे, आगे के स्टैंडर्ड में जाओगे तो आपको कॉपी डाउन कम होगा. कॉपी डाउन करना ये शब्द आपको कम होगा, उसमें मार्क नहीं होगे, पर आपको बराबर समझना आना चाहिए. इसलिए अभी थोड़ा सा आपको ये शब्द की पहचान अच्छी तरह से करवाना है. इसलिए कॉपी डाउन का मतलब खाली लिखना ही नहीं है, वो समझ के लिखना है. किस प्रकार से लिखना है, उसको कान्हा दिया, उसको जोड़ा है तो वो जोड़ाक्षरी शब्द है, ये आपके ध्यान में आना चाहिए. इसलिए वो कॉपी डाउन आप करते हो तो समझ के कॉपी डाउन करना है आपको. ओके. भाज्या, नाहीतर टीचर मी माझं झालं हे कॉपी केलं, मी समजून कितपत घेतलं हेही महत्त्वाचं आहे. भाज्या, मग आपण भाज्या असं लिहिलंय. छत्री लिहिले. छत्री म्हणजे काय अम्ब्रेला, भाज्या म्हणजे काय व्हेजिटेबल. ओके. त्याच्यानंतर आहे बघा, कंसातील योग्य शब्द निवडून शब्द पूर्ण करा व लिहा. इथे लल्ला, जज, क्षमा, शश, मैं आणि भ्या हे शब्द लिहिले ते टाकायचे आणि तो शब्द पूर्ण झाल्यावर तो लिहायचा आहे. च दिलेला आहे क्षमा, म्हणजे हा चष्मा शब्द तयार झाला. काय शब्द झाला? चष्मा. हा बघा चष्मा. तर स दिले, न दिले, आपल्याला इथे काय आहे शब्द तयार होणार? जज घातल्यानंतर काय होणार? सज्जन म्हणजे चांगला माणूस, सज्जन माणूस. इथे धनु शब्द दिले आहे तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे धनु म्हणजे काय? धनुष्य. मग आपलं शय हा आता इथे शब्द काय तयार झाला? धनुष्य. आता इथे की दिले आपल्याला किल्ला, ल जोडलाय आपण, हा इथे घातला आता शब्द काय तयार झाला? किल्ला. अ दिले आणि स दिले, आपल्याला काय घालायचं? भ्या घालायचं. भ्या घातला तर काय तयार शब्द झाला? अभ्यास. इथे स दिले तर आपण म्हे घातलाय तर इथे काय शब्द तयार झाला? म्हैस. तर समजलं कशा प्रकारे शब्द तयार होतो, कशा शब्द घातला जातो. कुठेही टाकायचं नाही, तर तो अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला पाहिजे. आपल्याला योग्य अक्षर आपल्याला घालून, योग्य शब्द घालून तो शब्द तयार करता आला पाहिजे. इकडे पण आपण व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे. ओके. आता इथे बघा, इथे रचे वेगवेगळे प्रकार आहे. र रफारमध्ये, र पाय मोडलाय, र ट्रायंगल छोट्यासारखा र आहे, तो कुठे शब्द तो कुठे लावायचा आणि तिथे कसा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा इकडे लक्ष द्यायचं आहे. खाली चिन्ह योग्य ठिकाणी लिहून शब्द पूर्ण करा. हमें क्या करना है? योग्य सही जगह पर वो चिन्ह डालकर अर्थपूर्ण शब्द शब्द को अर्थपूर्ण करना है. इथे वर्ख, इथे मी ऑलरेडी टाकलेलंच आहे वर्ख. तर चांदीचा वर्ख असतो ना, वर्ख, ते वर्ख. तर मी वर टाकलं तर वर्ख झालं ना, तर वेगळाच शब्द तयार होईल. आपल्याला ख वर त्याला रफार द्यायचा. आर्य, अर्चनामध्ये च वर द्यायचं आहे. अथर्व, त्यावर अथर्व. तर अशा प्रकारे योग्य ठिकाणी मी इथे टाकलेले आहे. आता बघा, पीत झालं, मुदा, नम्र आणि विक्रम. तर काय झालं? आपण प्रीत, मुद्रा, नम्र आणि विक्रम, आपण तो पायातला र आहे तो आपण योग्य त्या ठिकाणी टाकलेले. प्रीत, मुद्रा, विक्रम आणि नम्र आणि विक्रम. वर्ख, आर्य, अर्चना, अथर्व, प्रीत, मुद्रा, नम्र आणि विक्रम. आता टक, तर त्याला ट्रक गाडी माहिती आहे? ट्रक, राष्ट्र, तर राष्ट्र म्हणून त्याला योग्य त्या ठिकाणी तो चिन्ह टाकले. ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर. ड्रम, तो र टाकल्यानंतर ड्रम. त्या जो आपण चिन्ह टाकतो ना, जो हम लोग डालते ना चिन्ह, वो उच्चारण में आना चाहिए. हाँ, उच्चारण में आते, उसका उच्चारण में होता है. ठीक है. डम आपण चिन्ह टाकल्यावर काय झालं? ड्रम. विक्रम चिन्ह टाकल्यावर काय झालं? विक्रम. र हा रचा उच्चारण विक्रम. नम्र. समझ लो माझे, मैं कैसा बोलती उस पर ध्यान देना है. नम्र. इधर हमने चिन्ह डाला मुंह में, तो नम्र. अथवा, अथर्व. समझ में आया? पीत, प्रीत. समझ में आना चाहिए आपको. चलो, अभी हम लोग आगे बढ़ते हैं. आता आपण पुढे जाऊया. प्राणी आणि त्यांची पिल्ले, हे पण व्यवस्थित तुम्ही करा. हे तुम्ही ॲक्च्युअली मी घेतलेलं आहे आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये.
तुम्हाला प्रश्न विचारले, बऱ्याच मुलांनी चांगला अभ्यास केला, बऱ्याच मुलांनी चांगल्या उत्तरं दिली. खूप मला छान वाटलं तुम्ही अभ्यास करता. पण काही जणांनी नाही केलं तर त्यांनी अभ्यासाला लागा, अभ्यास चांगल्या प्रकारे करा. पण बऱ्याच जणांनी चांगल्या प्रकारे उत्तरं दिली मला. कुत्रा आणि त्यांचे पिल्लू सगळ्यांना लक्षात राहायला पाहिजे. कुत्रा आणि पिल्लू. तर मी ॲक्च्युली तुम्हाला कसं सांगितलं, कुत्र्याचे पिल्लू, मग तुम्हाला ते लक्षात राहतं. कुत्रा आणि पिल्लू माहिती आहे, ते दिले कुत्रा आणि पिल्लू. पण तुम्हाला लक्षात राहणे, चटकन लक्षात कसं राहिलं, आपण एखाद्या राईमसारखं बोललं तर आपल्याला चटकन ते लक्षात राहतं ना. म्हणून कुत्र्याचे पिल्लू, गाईचे वासरू, शेळीचे करडू असं आपण लक्षात ठेवलं ना की आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. शेळी आणि करडू असं म्हटलं की नाही, मग ते आपण राईम्समध्ये म्हटलं, सॉंगसारखंच असं म्हटलं तर आपल्याला चांगलं लक्षात राहतं. म्हणून कुत्र्याचे पिल्लू, गाईचे वासरू, शेळीचे करडू. कुत्रा आणि पिल्लू हे आपण वाचायचंच आहे. गाय आणि वासरू हे वाचायचं, पण लक्षात ठेवण्यासाठी असं लक्षात ठेवायचं आहे. ध्यान में रखने के लिए जैसे मैंने बोला राइम से ऐसा, कुत्र्याचे पिल्लू, गाईचे वासरू, शेळीचे करडू, तर तुमच्यात ते चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतो. ओके. नेक्स्ट, घोडा आणि शिंगरू, कोंबडी आणि पिल्लू, हरिण आणि पाडस. आपण कसं म्हणणार, घोड्याचे शिंगरू, कोंबडीचे पिल्लू, हरणाचं पाडस. घोड्याचे शिंगरू, कोंबडीचे पिल्लू, हरणाचं पाडस. समज हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील. ओके. नेक्स्ट, सिंह आणि छावा, वाघ आणि बछडा. बघा, सिंहाचा छावा, वाघाचा बछडा. आता इथे बछडा आणि गाईचे वासरू. गाईचे मराठीमध्ये गाईचं वासरू म्हणतात, हिंदीमध्ये गाय का वो बछडा, गायचा बछडाही असं बोलतात. तर तुम्ही तिथे कन्फ्यूज होऊ नका. म्हणजे पुस्तकाचं हिंदीमध्ये जर वेगळं बोलायचं तर गाय का बछडा, गाय का, पण वाघाचा बछडा आहे. हिंदीमध्ये तुम्ही काहीतरी तिथे कन्फ्यूज करून होऊन देऊ नका. गाईचं वासरू, मराठीमध्ये गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात, वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणतात. इथे काहीतरी कन्फ्यूज होऊ शकेल तुमचं, हिंदीवाल्यांचं तिथे कन्फ्यूज होऊ शकेल. तर तुम्ही जे पुस्तकात दिले तिथे लक्ष द्या. हिंदीमध्ये वेगळं असेल, मराठीमध्ये त्याचं याच्यामध्ये वेगळं, हे लक्षात घेऊन ठेवायचं. यामुळे ध्यान में रखना आहे. गाईच्या पिल्ल्याला मराठीमध्ये वासरू म्हणतात, वाघाच्या पिल्ल्याला बछड़ा असे म्हणतात. तर गाय का बछड़ा वे देखो बोलते हिंदी में, तो ऐसा गलत में जाओ मत जाओ, क्योंकि हम लोग मराठी पढ़े तो मराठी का ही ध्यान में रखना है. समझ में आए. तो हमारे इसमें हिंदी में ऐसा बोलते तो हमने ऐसा किया, वो नहीं चलेगा. जैसा आपको बुक में है वैसा आपको करना है, वो ध्यान में रखना है. इधर आपकी गलती नहीं होनी चाहिए, इसलिए मैं आपको दोहरा के बता रही हूँ कि इधर आपकी गलती हो सकती है, तो अब इधर गलती मत करो, तो अब ध्यान में रखो. गाईचं वासरू, वाघाचा बछडा, हे आपको ध्यान में रखना है. चला, आपले मदतनीस. आपले मदतनीस म्हणजे अवर हेल्पर्स. डॉक्टर. डॉक्टर काय करतो, तर डॉक्टरांचं काम काय आहे, तर रुग्णांना बरे करतो. डॉक्टर काय करतो, रुग्णांना बरे करतो. पोलीस. पोलिसाचं काम काय, तर चोरांना पकडतो. काही जणांना मी विचारलं चोरांना कोण पकडतो, तर काही कन्फ्यूज झाले पटकन. तर आपल्याला हे आपण चांगल्या प्रकारे प्रिपेअर करायचं आहे. पोलिसाचं काय काम, चोरांना पकडण्याचं काम आहे. शेतकरी धान्य पिकवतो. काही जणांना मी विचारलं धान्य पिकवतो कोण, मग त्यांना सांगावं म्हणजे परत ते सांगावं लागलं. शेतकरी. धान्य पिकवतो कोण, शेतकरी. शेतकरी म्हणजे कोण, फार्मर. पोलीसला पोलीसच म्हणतात, डॉक्टरला डॉक्टरच म्हणतात. ओके. इंग्लिशमध्ये पण, हिंदीमध्ये पोलीस म्हणतात, मराठीमध्ये पोलीस. चला, नेक्स्ट, शिक्षिका. शिक्षिका म्हणजे टीचर, अध्यापिका. वैसा शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवते. शिक्षिका करते, स्टूडेंट को टीच करती है. शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवते. शिक्षिका म्हणजे टीचर. पोस्टमन, इंग्लिशमध्ये पण पोस्टमन, मराठीमध्ये हिंदीमध्ये डाकिया म्हणतात. हिंदीमध्ये डाकिया म्हणतात, मराठीमध्ये पोस्टमनच म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये पण पोस्टमन. पोस्टमनचं काय काम आहे, तर टपाल पोचवतो. टपाल पोचवण्याचं त्याचं काम आहे. सैनिक. सैनिक काय करतो, तर देशाचे रक्षण करतो. सैनिकाचं काम काय, सैनिक म्हणजे कोण, सोल्जर. सैनिक मीन्स क्या, सोल्जर. ये बार बार दोहराने की आपका रिवीजन हो रहा है, तो आपको इधर भी अच्छी तरह से ध्यान में देना है. सैनिक काय करतो, देशाचे रक्षण करतो. सैनिक म्हणजे सोल्जर. हिंदी में भी सैनिक ऐसा बोलते, उच्चारण में कैसा, मराठीमध्ये सैनिक, हिंदीमध्ये सैनिक.
सै सई, सै सई, इस पे ध्यान देना है. सैनिक, सैनिक, सैनिक आणि मराठीमध्ये सैनिक, थोडा उच्चारणामध्ये फरक आहे. देशाचे रक्षण करतो. नेक्स्ट, आता गवळी, तो मिल्कमॅन, दूध घरोघरी पोचवण्याचं काम करतो. गवळी काय करतो? घरोघरी दूध पोचवण्याचं काम करतो. गवंडी, जो घर बनाता है, घरे बांधतो. गवंडी काय करतो? घरे बांधतो. शिंपी, शिंपी म्हणजे कोण? टेलर. टेलर काय करतो? कपडे शिवतो. टेलर काय करतो? कपडे शिवतो. टेलर काय करतो? कपडे शिवण्याचं काम टेलर करतो. टेलर काय करतो? कपडे शिवतो. ओके, तर आज आपण जेवढं आपलं रिव्हिजन काय काय घेतलं रिव्हिजनमध्ये, आपल्याला जे आय आणि वाले जे शब्द आहेत त्या शब्दांचा, त्यातली जे अभ्यासकृती आहे ती आपण घेतली. त्याच्यानंतर आपण काय घेतलं? आपले मदतनीस घेतले, प्राणी आणि त्यांची पिल्लं घेतली. बाराखडीचे तुम्हाला बाराखडी दिले तर बाराखडी कदाचित पूर्ण करायला, किंवा बाराखडीमध्ये बाराखडीचे किती अक्षर आहे, काय आहे, अशा प्रकारचे प्रश्न कदाचित येऊ शकतील, किंवा बाराखडी पूर्ण करा अशा प्रकारचे प्रश्न असतील. तर तुम्ही ते लक्षात घ्यायचं आहे. आणि अजून काय झालं, आपण काय काय घेतलास, जेवढं आज आपण घेतले, रिकाम्या जागा, जोड्या लावा समान शब्दांच्या, त्या सगळ्या करून घेतले. म्हणजे तुमचं आतापर्यंत सगळं रिव्हिजन कंप्लीट झालेलं आहे. हां, तर रिव्हिजनचा व्हिडिओ आवर्जून बघायचं, चांगलं आपल्याला तुमच्या अजून चांगल्या प्रकारे रिव्हिजन होऊ शकते. आणि आता तुमचं परीक्षा जवळ आली आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा, रिवाईज करा. परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. चांगल्या प्रकारे पेपर सगळं तुम्ही सोडवत आहे. बरेच जणांना पैकीच्या पैकी काही जणांचे 1-2 मार्क जात असतील, पण प्रत्येकाने पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा, चांगला अभ्यास करा. सर्वांना ऑल द बेस्ट. आणि एवढे बोलून हे सेशन मी येथेच संपवते.